7 धावा धावपलकीवरती आहेत. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. 7 धावा धावपलकीवरती. नऊ धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावपलकीवरती 9 धावा. बाप्पू देशमुख यांनी एक बहारदार षटक हाताळलंय. पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये फक्त 9 धावा खर्च केलेत पाहायचंय. पुन्हा एकदा पाहायचंय. निर्धाव चेंडू असेल. प्रशांत सोडणवर गोलंदाजी मार्कवरती. खूप मोठा अनुभव असेल क्रिकेटमधला प्रशांत सोडणवर यांच्या पाठीशी. 9 धावा आहेत धावपलकीवरती. सचिन खळदकर ऑन स्ट्राईक पाहायचंय. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची एज आणि सचिन खळदकर या ठिकाणी थांबतायत. त्यांचा खेळ थांबतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. चला बॅटर. नो बॅटमॅन. चला सनी. सनी कांबळे ऑन स्ट्राईक. इथून पुढे 9 बॅटर आपण पाहतोय मैदानावरती. पहिला चेंडू पाहतो त्या ठिकाणी ओंकार ताडगे चेंडूची फील्ड करते. तोपर्यंत 1 धाव एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती आहेत त्या 10 धावा. दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. प्रशांत सोडणावर गोलंदाजी मार्कवरती आहेत. 10 धावा धावपलकीवरती आपण पाहतो. इथून पुढे पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी रवी किरण शेळकेचा ब्लास्ट होता. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आपण पाहतोय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक बहारदार षटकार रवी किरण शेळके यांच्या बॅटमधून या ठिकाणी पाहतोय आपण मैदानावरती. 16 धावा धावपलकीवरती. 16 धावा धावपलकीवरती आहेत. रवी किरण शेळके बहारदार कामगिरी आतापर्यंत मैदानावरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पुन्हा एकदा षटकार येतोय. बहारदार षटकार आपण मैदानावरती पाहतोय. षटकार. धावसंख्येवरती तब्बल आमचे गुण लेखन कळवत आहेत 22 धावा. धावपलकीवरती आहेत. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचे. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल. कोणती धाव नाही या चेंडूवरती आपण पाहतोय मैदानावरती. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकीवरती 22 धावा. 22 धावा धावपलकीवरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. पाहायचंय. पुन्हा एकदा मला असं वाटतंय गोलंदाजी मार्कवरती मोहन रुपनवार. इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये मोहन रुपनवार. सनी कांबळे ऑन स्ट्राईक असणार. इथून पुढे तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. पाहायचंय सनी कांबळे इथून पुढे किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल सनी कांबळे यांचा. 22 धावा धावपलकीवरती. पाहायचंय. मोहन रुपनवर गोलंदाजी मार्कवरती. पाहायचं मारलेला चेंडू. त्या ठिकाणी ओंकार देशमुख चेंडूची फील्ड करतायत. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी एव्हाना पूर्ण होते. 23 धावा धावपलकीवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली मैदानामध्ये. 23 धावा. पाहायचंय. पुन्हा एकदा पाहायचंय. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती 24 धावा.
24 धावा धावबलकावरती आहेत. सनी कांबळे ऑन स्ट्राईक असणार इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय, एक धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावपलकीवरती धावा आपण पाहिलं तर तब्बल 26 धावा धावपलकीवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 26 धावा. मोहन रुपनवर गोलंदाजी मार्कवरती अत्यंत चित्त्याच्या चपळाईने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. आपण पाहतोय मैदानावरती 26 धावा धावपलकीवरती असताना सनी कांबळे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आणि 4 धावा त्या ठिकाणी. चौकार, एक खणखणीत दणदणीत चौकार येताना पाहतोय मैदानावरती आपण. सनी कांबळे यांच्या बॅटमधून बहारदार कामगिरी या ठिकाणी पाहतोय आपण. धावपलकीवरती तब्बल 30 धावा. धावपलकीवरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानावरती. मोहन रुपनवर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय, सुंदर चेंडू हाताळला आत्ताचा. तोपर्यंत 1 धाव नक्कीच. जय थोरात चेंडूची फील्ड करतायत तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी एवना पूर्ण होते. धावपलकीवरती 31 धावा. रवी किरण शेळके आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मैदानावरती. बहारदार कामगिरी आतापर्यंत रवी किरण शेळके यांच्या बॅटमधून पाहतोय आपण या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सोनू यादव यांचं. दुसऱ्या षटकात 2 धावा त्या ठिकाणी एवना पूर्ण होत आहेत. सुंदर षटक त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर षटक हाताळले या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपला. धावपलकीवरती 33 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आपण पाहतोय धावपलकीवरती. चौथ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये पाहायचंय. राज थोरात चौथ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये पाहायचंय. पाहूया राज थोरात कशा प्रकारे गोलंदाजी करते इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. पहिला चेंडू पाहतोय आपण आणि फुलटॉस चेंडूवरती अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण. ओमकार देशमुख अतिशय बहारदार त्या ठिकाणी कामगिरी केली. 6 धावेसाठी चेंडू चालला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आडवा आला आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी फील्ड केलेला आहे. बहारदार कामगिरी आपण पाहतोय. ओमकार देशमुख उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. सर्वोत्तम क्षेत्ररक्षण. अतिशय बहारदार कामगिरी ओमकार देशमुख यांची त्या ठिकाणी पाहतोय. मात्र या ठिकाणी वन विकेटचं पतन सनी कांबळे या ठिकाणी थांबावं लागतंय. धावबाद फलंदाज धावबाद होत त्या ठिकाणी. धावपलकीवरती धावा जर पाहिलं तर 34 धावा धावपलकीवरती आहेत. फुलटॉस चेंडू होता त्यावरती अपेक्षित ब्लास्ट परंतु त्या ठिकाणी ओंकार देशमुख यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. 34 धावा धावपलकीवरती. चौथा षटक सुरू झालेलं आहे मैदानामध्ये पाहायचंय. राज थोरात गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय.
ओमकार देशमुख चेंडूची फील करताय तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावपलकीवरती 35 धावा. चौथं षटक सुरू आहे मैदानामध्ये. राज थोरात लागोपाठचे 2 चेंडू आपण फुलटॉस पाहिले मैदानावरती. रविकिरण शेळके पाहिजे एक बहादरी कामगिरी आतापर्यंत रविकिरण शेळके यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहिजे अतिशय बहारदार फटका आणि 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. अतिशय बहारदार षटकार येताना पाहिलंय आपण. षटकार 41 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 41 धावा धावपलकीवरती. चौथ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 41 धावा. गोलंदाजी मार्कवरती राज थोरात. या षटकामध्ये एक षटकार आपण पाहतोय रविकिरण शेळके यांच्या बॅटमधून. अपेक्षित ब्लास्ट होता त्या ठिकाणी षटकार. एक्केचाळीस धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक भारदार कामगिरी आपण रविकिरण शेळके यांच्या बॅटमधून पाहतोय. आतापर्यंत 3 षटकार ठोकत अतिशय भारदार कामगिरी केलेली रविकिरण शेळके यांनी आपण मैदानावरती पाहतोय. पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा पाहायचंय. जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी. षटकार बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आपण पाहतो या ठिकाणी. षटकार बहारदार षटकार येताना मैदानावरती पाहतोय आपण. रविकिरण शेळके अतिशय बहारदार कामगिरी सुरू आहे मैदानामध्ये रविकिरण शेळके यांची. खूप दिवसातून मैदानात आपण पाहतोय रविकिरण शेळके यांना, परंतु त्यांचे अतिशय बहारदार कामगिरी त्या ठिकाणी सुरू आहे. धावपलकीवर धावा पाहिलं तर तब्बल 47 धावा धावपलकीवरती आमचे गुणलेखक कळवत आहेत. रेहान खान सर 47 धावा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. झेल त्या ठिकाणी निसटला आणि एक धाव त्या ठिकाणी एवढा पूर्ण होते मैदानामध्ये. धावपलकीवरती 48 धावा. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. धाव बाद होतोय फलंदाज त्या ठिकाणी. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष आहे इथून पुढे विक्टोरी स्पोर्ट्स संघाला. 49 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोर्या मॉर्निंग क्रिकेट क्लब वाखारी संघाला विनंती असणार आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण ताबा घ्यायचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
वाघाची दाढ खोदलाय पाड दणदणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण 4 धावा येताना पाहतोय. ओंकार ताडगे यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 4 धावा आपण पाहतोय. पाहूया रवी किरण शेळके यांच्या पहिल्या चेंडूवरती ओंकार ताडगे यांनी एक बहारदार चौकार मैदानावरती ठोकलाय. संघाचं अकाउंट ओपन केलंय 4 धावेंनी. पाहायचं इथून पुढे ओंकार ताडगे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पाहूया पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू असेल, वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव मैदानावरती. धाव संख्येवरती 5 धावा. इथून पुढे पाहायचंय 5 धावा धावबलकावरती. पुन्हा एकदा पाहायचंय बॅटची बाहेरची एज होती परंतु कोणती धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव प्रकारचा चेंडू असेल. 5 धावा धावबलकावरती. 49 धावांचा पाठलाग विक्टोरी स्पोर्ट्स संघाला करायचा आहे. इथून पुढे फुलटॉस चेंडू मात्र ओंकार ताडगे अपेक्षित ब्लास्ट होता. 4 रन चौकार. एक दणदणीत खणखणीत असा चौकार मैदानामध्ये पाहतोय आपण. ओंकार ताडगे यांच्या बॅटमधून एक दुसरा चौकार या षटकामध्ये पाहतोय आपण. धावफलकीवरती 9 धावा. 9 धावा असणार आहे धावफलकीवरती. पाहायचंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. रवी किरण शेळके चौकार मारल्यानंतर या चेंडूवरती फलंदाजाला कोणती धाव करून देत नाहीये. एक अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला आपण पाहतोय. पुन्हा एकदा रवी किरण शेळके. पुन्हा एकदा पाहायचंय मिस टाइम फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल निसटला त्या ठिकाणी आणि 1 धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. झेल निसटला. ओंकार ताडगेचा झेल सोडणं म्हणजे आपण पाहूया इथून पुढे ओंकार ताडगे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. वैभव जाधव ऑन स्ट्राईक. धावफलकावरती धावा पाहिलं तर तब्बल 10 धावा आपण पाहतोय. पाहायचंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे मैदानावरती आणि 10 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. 10 धावा धावफलकीवरती आहेत. विक्टोरी स्पोर्ट्स संघमालक जयदीपदादा सोडणवर या संघाच्या धावफलकावरती 10 धावा आपण मैदानावरती पाहतोय. चला स्पीडअप करणं अनिवार्य आहे. टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. आपल्याला आज दिवसभरामध्ये भरपूर सामने आहेत. जवळजवळ पाहिलं तर 16 मॅचेस आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. चला टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. इथून पुढे अजूनही 18 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग आहे. अजूनही 18 चेंडूमध्ये 39 धावा. पाहूया ओंकार ताडगे ऑन स्ट्राईक. जर ओंकार ताडगे यांनी कालच्या एक मॅन ऑफ द सिरीज घेतलेले आहे पाटस या ठिकाणी. असे ओंकार ताडगे मैदानावरती आपण पाहतोय. पाहूया सनी कांबळे गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. त्यावर घेतलेला खोरखोर समाचार. ओंकार ताडगे ऑन फायर. बंदुकीतून निघालेली सुसाट गोळी. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक अपेक्षित ब्लास्ट पाहतोय ओंकार ताडगे यांच्या बॅटमधून आपण या ठिकाणी. बहारदार षटकार येताना पाहतोय. ओंकार ताडगेचा झेल सुटल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की ओंकार ताडगेचा झेल सोडणं एक मोठं
पाहायचंय पुन्हा एकदा एक धाव येताना पाहतोय मैदानामध्ये आपण. धापलकेवरती धावा आहेत त्या 17 धावा. 16 चेंडूमध्ये 32 धाव्यांची तुंबडे गरज असणार आहे पाहिजे. मात्र पाहायचंय वैभव जाधव त्या ठिकाणी आणि षटकार 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. नो चेंडू असेल. फ्री हिट पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. अजूनही जिंकण्यासाठी मला असं वाटतंय 25 धाव्यांची गरज आहे इथून पुढे. 15 चेंडूमध्ये 25 धावा. पाहायचंय मारलेला चेंडू पाहायचंय आणि पाहायचंय त्या ठिकाणी षटकार की चौकार येतोय. षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. वैभव जाधव मात्र या ठिकाणी अतिशय बहारदार खेळी करतायत मैदानामध्ये. 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत मैदानावरती. वैभव जाधव ऑन फायर. पाहायचंय पुन्हा एकदा शतरक्षक आहे चेंडूच्या खाली, परंतु पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी निसटला आणि 4 रन चौकार. एक बहारदार कामगिरी आतापर्यंत पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी चुकी झालेली आहे आणि 4 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती. धापलकीवरती धावा पाहिलं तर तब्बल 34 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 15 धाव्यांची गरज इथून पुढे शिल्लक आहे. 15 धावा. पंधरा धाव्यांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. विक्टरी स्पोर्ट्स संघ मालक जयदीपदादा सोडणवर या संघाला. वैभव जाधव या षटकामध्ये अतिशय बहारदार कामगिरी करतायत. एक अपेक्षित ब्लास्ट आपण त्यांच्या बॅटमधून पाहिले. पाहूया पुढील चेंडू आणि पाहायचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा मला असं वाटतं त्या ठिकाणी 4 धावा. 4 रन चौकार. एक खणखणीत दणदणीत चौकार येताना पाहतोय मैदानावरती. 4 धावा. बारा चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज. गणेश गोलंदाजी मार्गवरती. गणेश पाहायचंय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायचंय. निर्धाव येतोय. 11 चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज. अकरा चेंडूमध्ये 11 धाव्यांची गरज तेवढं पाहायचंय. पुन्हा एकदा मारलेला फटका त्या ठिकाणी पाहायचंय. झेलबादची मोठी संधी आहे, परंतु त्या ठिकाणी 4 धावा. 4 रन चौकार. 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं मैदानामध्ये.
जर गणेशनी जर ओंकार ताडगेंचे जर विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पाहायचंय आणि पुन्हा एकदा जबरदस्त धडाका आणि षटकार. मळद संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर तुषार इनामदार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मळद संघ एक धाव्यांची गरज आहे. ओंकार ताडगे यांनी एक आक्रमक फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती. एक सुरुवात चांगली केली होती, शेवटही चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया. पाहायचंय पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आणि सामना आजच्या दिवसभरातील पहिला सामना घेऊन होतो विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी संघ. अतिशय बहारदार कामगिरी वैभव जाधव आणि ओंकार ताडगे यांनी या सामन्यामध्ये केली. चला मळद संघाला विनंती असणार आहे. आपण आलाय काही ठिकाणी मळद संघ मॉर्निंग क्रिकेट क्लब वाखारी विरोधामध्ये मळद असा सामना आहे. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब वाखारी संघाचे कॅप्टन चला संघनायक चला पटकन. मॉर्निंग क्रिकेट क्लब केडक वाखारी संघ चला नाणेफेकीसाठी चला.